रहस्य आणि विनोद किंवा भीती आणि विनोद या दोन्हीही एकमेकांना परस्पर विरोधी भावना आहेत। एखाद्या रहस्यमय नाटकात विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केल्यास तो फसण्याची शक्यता अधिक असते। असं असूनही मराठी रंगभूमीवर रहस्य आणि विनोद याचं अवघड मिश्रण असलेली नाटकं दणक्यात चालली। याच धाटणीचं एक नवं नाटक सध्या मराठी रंगभूमीवर आलंय। क्षितिजा थिएटर्स निर्मित आता वाजले की 12। ही सगळी त्या थोरल्या साहेबांची कृपा रे। थोरल्या साहेबांनी आणि आम्ही हॉस्टेल व्हावं म्हणून खूप कष्ट घेतले बरं। थोरल्या साहेबांनी तर रक्ताचं पाणी केलं रे। गोर गरीब मुलांची कमीत कमी पैशात राहायची सोय व्हावी म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले। कारण ते सुद्धा गरिबीतून शिक्षण घेऊन वर आले होते रे। म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलं बघ त्यांनी। आख्या गल्लीत सांगत सुटलाय आपल्या हॉस्टेलमध्ये अविनाशचं भूत दिसतं म्हणून। 200 रुपयात भूत दाखवतो आणि 500 रुपयात भूतांचा डान्स बघायला मिळतो म्हणे। अहो बाहेर सगळ्यांना सांगून ठेवल्याने आपल्या हॉस्टेलमध्ये अविनाशचं भूत दिसतं आणि विकी छोटू सिद्धू त्या भूताला पकडायला इथे थांबलेत। एका हॉस्टेलमध्ये एका तरुणाच्या आत्महत्येनंतर अत्यंत गूढ आणि भीतीदायक प्रकार घडू लागतात। या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय याच हॉस्टेलमधले 3 तरुण घेतात आणि मग सुरू होतो एक रहस्यमय खेळ। पण या खेळाला लेखकानं विनोदाचा जबरदस्त तडका दिलाय। त्यामुळे हे नाटक एकीकडे काळजाचा ठाव घेतं तर दुसरीकडे पोट धरून हसवतं। तरुणांची फळी असलेल्या या नाटकात गुरुराज अवधानी यांनी विशेष भूमिका साकारली आहे। या नाटकाचं लेखन निषाद वाघ यांनी केलं असून दिग्दर्शन केलंय सचिन पानसे यांनी। रमेश, अरे अवी आमचा चांगला मित्र होता रे। अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरून नाही रे तो आत्महत्या करणार। आणि चित्रामुळे छोटू प्लीज प्लीज ठीक आहे, पण त्याने आत्महत्या केली नाहीये। तो एक मर्डर होता। मर्डर? हे नाटक मुळात करावंसं वाटलं कारण अशा प्रकारचं नाटक आत्ता रंगमंचावर नाहीये। एकतर सस्पेन्स नाटकं आलेली आहेत आत्तापर्यंत, विनोदी नाटकं अनेक आलेली आहेत, पण सस्पेन्स आणि विनोद यांची सांगड घातलेलं असं एकही नाटक आत्तापर्यंत आलेलं नाहीये। तर हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन। अरे अख्ख्या दुनियेत हा एकमेव इसम आहे ज्यानं भूतांची कव्वाली बघितली आहे। अरे खवीस ह्याच्यासाठी कॅबरे आणि हडळ मुद्रा करते म्हणे। आयटम सॉन्ग कोण करतोय? ज्याला भूता तुला दिसली ना मग तूच करशील आयटम सॉन्ग। चालला तो पण पाण्यात भिजलेला, वरून नाही खालून भिजलेला। अरे बाबा मी खरा सांगतोय। मग नाटकाचा हा कॉन्सेप्ट मला जेव्हा सुचला त्याच्या मागे एक कारण होतं। मी ज्या ठिकाणी कॉलेजला होतो तिथे एक हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलमध्ये एक अशीच विचित्र घटना घडलेली होती, ज्याच्यामध्ये एक मुलगा त्याने आत्महत्या केली होती की तो एका बिल्डिंगवरून पडला होता आणि त्यानंतर हळूहळू ते हॉस्टेल ओस पडायला लागलं आणि आता तिथे कुणीही राहत नाही। तर तिथे नेमकं काय झालं हे अजूनही कुणाला माहिती नाहीये। तो सस्पेन्स अजूनही सस्पेन्स आहे। मला असं वाटलं की कदाचित मी त्यात काहीतरी टाकून एक चांगली गोष्ट तयार करून ती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा लोकांना सांगू शकतो, ज्यात लोक धमाल मजा करतील। तुम्हाला शपथ आहे माझी, मला काय करू नका। मी तुमचं काय केलं अल्पो, मला काय करू नका अल्पो। तुम्हाला शपथ आहे माझी अल्पो, हळू प्लीज काय करू नका अल्पो। बोला आता वाजले की 12 या नाटकामध्ये मी तात्या ही भूमिका करतो। हा तात्या जो आहे तो हॉस्टेलचा रेक्टर आहे। नुसताच रेक्टर नाही तर तो इथे राहणाऱ्या मुलांचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहे। त्यांच्याबद्दल त्याला प्रेम आहे, आस्था आहे, कळकळ आहे। त्यांची लग्न कशी होतील इथपर्यंत त्याची काळजी असते। नाटकाचं कथानक काय आहे ते मी आता उघड करणार नाही कारण तो सस्पेन्स थ्रिलर आहे आणि एक तरुण मुलांच्या बरोबर नाटक करतोय। ऊर्जा आहे प्रचंड। त्या ऊर्जेचा अनुभव संपूर्ण तालमीमध्ये मी घेतलाय। मला खूप बरं वाटलं, म्हणजे आनंद झाला। मॅडम मारून मी काय केलं? कशाला मारता त्याला? कशाला मारता? अरे वा रे वा, एवढा सात्विक चेहरा केलाय, मारता काय? नाही नाही नाही। तुम्ही ते काय करताय? आम्ही भारताची लोकसंख्या कशी कमी होईल ह्याचा विचार करताय। मी ते काय करतोय? तू फिरतोयस आणि आम्ही तुझ्या मागे मागे फिरतोय। हो, तुम्हाला कामं नाहीत का? एवढ्या रात्री कुठेही फिरतायत? जा झोपा गपचूप। झोपू दे ना। चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या या। तुम्ही बोलला होता
या नाटकामध्ये मी विकी नावाचं कॅरेक्टर करतोय. विकी हा एकदम आजचा तरुण आहे. आजच्या कॉलेज गोईंग मुलांमधला एक मुलगा आहे तो. आणि जे काही सस्पेन्स वगैरे घडतंय या नाटकामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टींचा तो त्या म्हणतात तपास करण्यासाठी किंवा त्याच्या मागे काय हे जाणून घेण्याचा सारखा प्रयत्न करत असतो तो. अगं तात्यांचा आणि त्यांचा कोणत्या तरी कागदपत्रावरून वाद चालू होता. मी आत आलो तर त्यांनी तो विषय बंद केला आणि ते निघून गेले. मी तात्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला उडवाउडीची उत्तरे दिली आणि तेही निघून गेले. थोडक्यात काय तर त्यांनी मला उत्तर द्यायचं टाळलं. पण तू नीट ऐकलं नाहीस का की ते काय बोलत होते? नाही ना, मी आत आलो आणि लगेच त्यांनी तो विषय बंद केला. पण चित्रा, तू म्हणतेस त्याप्रमाणे जर रमाकांत साहेब नेहमी बाहेर येतात तर मग ते आत का येत नाहीत? अवीचं प्रकरण यांनीच दाबलं ना? हो. या रमाकांत साहेबांचा अवीच्या प्रकरणाशी काही संबंध तर नसेल? एक मर्डर मिस्ट्री आहे, खूप छान नाटक आहे, कॉमेडी आहे, लोकांना हसवतो, घाबरवतो, रडवतो, सगळे अंग ह्या नाटकात आहेत. माझ्या कॅरेक्टरबद्दल विचाराल किंवा माझा रोल ह्याच्यातला फार वेगळा आहे. आतापर्यंत मी जवळजवळ एक 20-25 नाटकं केली, त्यामधला हा माझा रोल खरंच खूप वेगळा आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे या नाटकातलं सिद्धू म्हणून. हॉस्टेलमध्ये मुलांची काय अवस्था असते, हॉस्टेलमध्ये मुलं काय करू शकतात त्याच्यावरती हे नाटक आहे. पण दादा एक लक्षात ठेवा, पुन्हा जर काही इथं कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार तुम्ही आता. आणि हो, पुन्हा मला शेजारच्या गुप्ते काकांचा फोन येता कामा नये. काय झालं? मला हे कळत नाही की शेजारचे गुप्ते काका फोन कसा करतील. का? कारण ते 6 महिन्यापूर्वीच वारलेत. काय?